परीक्षेचं टेन्शन घ्या ते घ्या, वरनं निकालाचं बी टेन्शन. माझं तर काय होणार आहे कुणाच ठाऊक. आज जर मी पास झाले नाही तर आई माझं लग्नच लावून द्यायला बसले. आई पाय पडते, आज निकाल आहे. लागू दे बाई, एकदाचा काय लागायचाय की. पण परीक्षा तर चांगली गेली होती. होय ना? अगं मग होशील की पास. होय कशातली? आज निकाल आहे का तुझा? वय ठीक आहे. निघते मी. कशातले? फोन करून सांग बरं का निकाल काय लागतोय ते. होय वय नाना. अरे अरे बरं झालं समाधान, इथंच भेटलास. तुझ्याकडेच निघालो होतो. झाला का नवस बोलून? अरे नवस कुठला? काय रे, तुला कसं कळलं मी इथं आहे ते? हा येताना तुमच्या घरी गेलतो, तिथं कळलं तुम्ही महादेवाला गेलाय म्हणून. म्हटलं चला इकडेच जावं आणि इकडनंच तुम्हाला घेऊन कारखान्यावर जावं. वय अरे महादेवालाच साकडे घालायला गेलतो. या बारेल तरी शीतल पास दे म्हणून. शीतलचा निकाल आहे काय आज? पहिल्या टर्मचा आणि ऑक्टोबरच्या 2 पेपराचा बी निकाल आहे आज. बर बर बर, तुम्ही काय बी काळजी करू नका नाना, या बारीला नक्की पास होणार आहे बघा शीतल. आता काय माहिती काय होतंय ते. अरे 40 पिढ्यानंतर पोरगी जन्माला आली, ती बी अभ्यासात कमी. तुझं बरं आहे बाबा, जयडी सगळ्यात सरस आहे. घरकामात म्हणू नको, अभ्यासात म्हणू नको. मग शीतल काय कमी आहे नाना? अहो नुसतं बोलून सगळ्यांना आपलंच करते बघा शीतल. अरे पण अभ्यास नको होय करायला. आपल्या टायमाला वेगळं होतं रे. ती बी आहेच म्हणा. अरे आजकालच्या पोरांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. होय, डॉक्टरला डॉक्टर, इंजिनियरला इंजिनियर. आता प्रत्येकाला आपल्यासारखीच पोरगी पाहिजे म्हणल्यावर कसं जमलं नाना? अरे म्हणून तर हिला शिक म्हणत असतो ना आम्ही. शिकल शिकल, नक्की शिकल बघा. शीतल या बारीला नक्की पास होणार बघा. अहो मी बी महादेवाला साकडे घालतो. तुझ्या तोंडात साखर पडो सामाला. शीतल सगळ्या गावाला गुडलक वाटत फिरती, पण आता तिला कुणाचं गुडलक कामी येतंय कोणाच ठाऊक. चल चला. मर के यार, जान निकल गई थी यार. असं ट्रेनिंग पाहिजे. ये पडलाय. बोल की भाऊ. मला बर्फी खायची. अरे तू काय डोक्या बिका पडलायस काय? अरे खरंच खायची. अरे पण कालच खाल्लीस ना? हा, पण आता जरा कारण वेगळं आहे. हे बघ, शीतलीचा निकाल आहे आणि मला तिला गुडलक द्यायचंय. मग मी काय करू? तू काय करू म्हणजे तू आणि कर्नल मदत कर ना. नहीं. मुझे कैसे याद किया? मुश्किल है क्या? हे मुश्किल है. हाँ कर्नल, तू मेरा दोस्त है ना? हाँ हाँ, इधर. हाँ, अच्छा दोस्त है ना? हाँ ओए मिटक्की मत कर. काम बोल क्या है? हाँ कर्नल सुन, काम ऐसा है कि शीतल का आज रिजल्ट है, तो मैं क्या करूं? तो उसे गुड लक की जरूरत है. अच्छा जी. हाँ. उसे गुड लक की जरूरत है. या तुझे याद आ रही है? हाँ, तू जैसा समझना है वैसा समझ ले. हाँ कर्नल, आज नहीं, इसका दिमाग ठिकाने पे नहीं है. अच्छा, ये बात ना पुरानी होगी. कोई नई बात था. जो नई बात सुनी है, इसे ना आज बर्फी खानी है. अच्छा,
होय व्यायाम कर यार, होय बख्श दे प्लीज यार, बच्चे दी जान लेगा, प्लीज यार। करना तू मेरी बात सुन, मेरी परेशानी समझ ले यार। हाँ कर्नल, मी जर आज फोन केला नाही ना तर ती लय चिडल रे। हाँ और देख अभी अभी हमारी शुरुआत हुई है ना। हाँ आणि जर सापडलास तर? अरे आमचं काय, तुझं काय लका, सगळ्यांना माहिती आहे तू अशी कायस म्हणून। अरे फोन मी करणार आहे, तुम्ही कशाला सापडाल? हाँ बर काय करू सांग? हाँ कर्नल अच्छा चल सांगतो, चल चल चल। शितले चल ना जल्दी। थांब 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 जरा, क्यों थांब म्हणलं ना। पोरत आहे क्या? नाही, फिर मला कुणाचं तर गुड लक मिळणार आहे। कुणाचा मिळणार आहे? कुणाचं तर, तुला काय करायचंय? आणि एकदा थांब सांगितलं ना मग थांबायचं गप, कळलं? लेकिन उससे रिजल्ट थोड़ी ना बदलने वाला है। बदलू भी शकतो क्या? तूच म्हणतीस ना भरोसा हो तो कुछ भी हो सकता है, लेकिन इतना भरोसा। आता मी काय सांगतो ते ऐका। अच्छा, काय? तू आमचं थोडीच ऐकून घेतोस, सांगतो तेच करायला लागतं दरवेळी। माझं ऐका। कर्नल तुम बॉर्डर पे खड़े रहो। बॉर्डर? अरे बॉर्डर यानी दरवाजे की चौखट पे, समझे? और हाँ दुश्मन पे कड़ी नजर रखना, ओके? पाशा बाद में लक्ष्य ठेव। हो। भाई तू? मैं यहाँ बेड पे बैठकर बर्फी खाता हूँ। हाँ आराम से वे। क्या बोला तू? आराम से? ओए हमें वहां मरवा के तो आराम से बर्फी खाएगा? पागल तो नहीं हो गया यार? तुझे पता नहीं बर्फी कितनी सेहत के लिए हानिकारक होती है? कर्नल यार, यार प्यार का सवाल है यार। यार बड़ा अजीब सवाल है, तो ठीक है। ए दोस्त, तू बघ खंडीवर घाबरते, जा लक्ष दे। हाँ, चल चल। कोण आलं का? नहीं नहीं ओ काय? ते आपलं गुड लक। थँक्यू। हा निकाल सांग। थांब बघायचं अजून, तुझ्या गुड लक साठीच थांबलेली। अरे मग बघून सांग की। थांब की, एवढी काय घाई आहे? शितली इथे एक एक सेकंद महत्वाचा आहे, लवकर सांग। अरे पण नाही आणि काय नाही, लवकर सांग। बर थांब, चल रे आज पुढे। ऐ सर बाजूला। सुमित जल्दी कर दो, शुभ हमारी तरफ आ रहा है। अच्छा और शितले मग सांग की लवकर। अरे थांब की, नंबर गाव ना। शितले आता बघितला का? पास काय? पास। शितले तू 5 झाली?
काँग्रेस काँग्रेस. अयो शितले, तू पास झालीस वय? तुझ्या तर अगं म्हणजे तू पास होशील असं वाटलं नव्हतं ना, म्हणून म्हणलं. अय शीतल पवार नाव आहे माझं. एकदा का आपण काही ठरवलं ना की ते करत असतोय, कळलं का? हा मग पेड अरे देते की. बर जातो. हा अय पाटील, पाच झाले आपण, 5. मग मी काय करू? आता तुम्ही बसा दूध घालत. दगड तंग दगड तंग दगड तंग. पास झाली. ओ बाबा, पाच झाले मी. ये. दगड तंग दगड तंग. मावशी, अगं 5 झाले, 5 झाले, 5 झाले. दगड तंग दगड तंग दगड तंग. पास झाली. 5 झाले. सुमन काकी, नीलम काकी, आई, नाना, अरे कुठं आहेत सगळे? अरे 5 झाले मी. आई, सुमन काकी. अगं, पाच झाले, मी 5 झाले. सौर्या, सांगितलं होतं का नाही 5 होणार? अगं नीलम, सुमन, बघत करायला दृष्टी काढा की. हे काय आणले? शीतल बाळा, अगं जितू नंतर या घरात सगळ्यात जास्त तू शिकलेली मुलगी आहेस. ना ना, पण तिचं अजून 1 वर्ष आहे. तिचं 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत मी जातोय पुढं. बघ सौर्या, गप्रे सावऱ्या. बरं झालं बाई शितले पास झालीस ते. त्या टायमाला जर नापास झाली असतीस ना तर ह्या उन्हाळ्यात तुझं लगीनच होतं बघ. नाना, पाया पडते. आयुष्यमान आई, पाया पडते. अगं असं दे. असे मला नको. नाना, मी जीजींच्या पाया पडून येते. जा जा. अगं म्हातारे माणसांचे आशीर्वाद कायम घ्यावेत. आले मी. शिकले, अगं तोंड तर गोड करून जा की. आले. झालं, एकदा पोरगी पास झाली बाबा. काय रे तू सारखं तिला त्रास देत असतोस? मग जरा का बसत जा की. चला आवरूया. जीजी, अगं हो हो. जीजी, शितले थांब ना. अगं काय झालं सांग की. अगं काय झालं? जीजी, थांब. अगं थांब. काय झालं तिथं सांग. जीजी, ही गुड न्यूज आहे. कसली गुड न्यूज? मी पास झाले. काय सांगती? होय. अगं बाई माझी ती. थांब थांब थांब. आओ जीजी, ही धर. मी कशाला? असं दे ग. मी काय तुझी आजी नाही बाई ग. हा, जशी मला जेडी तशीच तू आहेस. जेडी बघतेस ना? मम्मी, म्हातारीकडे एवढे पैसे कुठनं आले? बघतोच म्हणजे झालं. पुष्पा काकी, मामी, मी पास झाले. अगं मग असं सांगतेत होय? अगं तोंड गोड करायचं असतं. अहो ते काय झालं, ते गडबडी झाली ना. मी आणते की. हा, असू दे असू दे. तुझं अभिनंदन बर का. थँक्यू. आणि हा, आमच्या फेडरेशनच्या वतीनं बी तुझं लय अभिनंदन. मम्मी, तिने तोंड गोड करायची काहीच गरज नाही. एक मिनिट हा. हे घे. मम्मी, आता शीतलसाठी एखादा चांगला पोरगा बघ. अगं बघल किती. एवढी देखणी पोर आहे. कसं आहे, पोरं मस्त आहे ती, पण पैशा पाण्याने मजबूत, चांगलं घरदार आणि नांत घर असायला पाहिजे ना. अहो पण मी इतक्यात लगीन करणार नाही. अजून माझं लास्ट इयर आहे की. मम्मी, शीतलला आता कोणच न शिकलेली म्हणणार नाही बघ. बरं झालं बाई, ऑक्टोबरची परीक्षा तरी पास झालीस.
कसं आहे ना, एकदा का अडकलं की अडकतच जात. आता माझी गाडी कुठं बी अडकणार नाही, बघ तू. शाब्बास पुरी, असंच पाहिजे बघ. देव करो आणि तुझ्या आयुष्यात कुठलीच अडचण न येऊ. बर मग जीजी, येते मी. येऊ का? येते. रावल्या, अरे बरं झालं इथंच भेटलास. अरे मी तुझ्याकडेच येत होते. नक्की का? ना आजकाल मला अशीच गंडवतात सगळी आणि म्हणतात तुझी आठवण काढत होतो. असं काय नाही बर का. तुला मी आज अशी न्यूज देणार आहे की तुला विश्वास बी बसणार नाही. शीतल, तू खोट जरी बोललीस तरी माझा विश्वास बसतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, तू जी न्यूज मला देणार आहेस ती मला आधीपासून माहित आहे. काय? मग मी खुपिया माणूस आहे ना. मग सांग बघू, मला किती मार्क पडले? मार्क म्हणजे तुझा काय निकाल बिकाल लागला का काय? अरे रावल्या, अरे हायस कुठं? मी पास झाले, पास. काय सांगतेस काय? वय नाही ना बसत विश्वास? होय. हा? नाही बसतोय की. हाय का नाही आपण एकदम भारी माणूस. हा की तिथं मी आता घरी सांगतो, तिथं 5 झाले म्हणून. काय राहुल शेठ, डान्स बेन्स करताय? नाही आपलं ते हा? काय शीतल, लई खुश दिसताय. म्हणजे आम्हाला बी कळू द्या ना आनंदाचं कारण. आनंद वाटला तर तो द्विगुणित होतो. मी पास झाले. अरे वा, काय सांगतोय काय? ही तर ग्रेट न्यूज आहे. टॅलेंट. हा? अरे शीतल पास झाले. हा शीतल, कॉंग्रॅट्स. थँक्यू. अभिनंदन. रावल्या, निघते मी. हा भैया टॅलेंट. टॅलेंट. हा? बघितलं का, शीतलला शुभेच्छा देण्यासाठी हात पुढे केला तर शीतल हातात हात न मिळवताच निघून गेली. भैया, तुम्ही हात पुढे केला तेव्हा तिचं लक्ष नसेल. असं कसं टॅलेंट? आता तर शीतलला हातात हात मिळवायला लावणारच.